नमस्कार, मी तृप्ती. स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये. आज आपण रामफळाची रबडी किंवा तुम्ही याला बासुंदी सुद्धा म्हणू शकता, ही करायची आहे. करायला एकदम सोपी आहे. उत्तम प्रतिकारशक्तीसाठी रामफळ हे नियमित सेवन करावं. आरोग्याच्या दृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी आहे. रामफळामध्ये मधुमेह बरा करणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे यासह अनेक चमत्कारिक गुणधर्म आहेत, कारण त्यात रक्तातील ग्लुकोज कमी करण्याचे गुणधर्म आहेत. रामफळाची बासुंदी करण्यासाठी इथं मी सुरुवातीला अर्धा लिटर दूध हे गरम करायला ठेवलं होतं. दूध गरम झालं की 5 मिनिटं छान असं उकळून घ्यायचे आणि नंतर यामध्ये 3 विलायची आणि 10 ते 12 केशरच्या काड्या घालायच्या आहेत. इथं मी विलायची सालीसहित घातली आहे, म्हणजे बासुंदीला छान अशी चव येते. आता आपण हे एक 5 ते 8 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. दुधाचा रंग बदललेला आहे. केशर घातल्यामुळे दुधाला छान असा रंग आला आहे आणि आता आपलं दूधही आटलेलं आहे. यामध्ये मी 4 टेबलस्पून साखर घालते. साखर घातल्यानंतर दूध थोडंसं पातळ वाटतं, पण 5 ते 7 मिनिटं आपण अजून हे छान असं उकळून घ्यायचंय. 1 टीस्पून विलायची पूड घालायची आहे. याने याला चव खूप छान येते. आता हे सर्व मी मिक्स करून घेतले आणि आता मी गॅस बंद करते आणि दूध हे थंड करायला ठेवते आहे. दूध हे थंड होत आहे तोपर्यंत इथं आपण रामफळाचा गर काढून घेऊया. रामफळाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण सुधारण्यास मदत होते. इथं मी हे रामफळ कट करून घेतले आणि यातील बिया काढण्यासाठी आपण हे दोरीचं चॉपर वापरायचं आहे, म्हणजे यातल्या बिया ह्या पटकन निघतात. आता आपण रामफळाचा गर हा चमच्याने काढून चॉपरमध्ये घालूयात, म्हणजे एकदम बिया ह्या छान व्यवस्थित अशा निघतील आणि एकसारखा आपल्याला याचा गर मिळेल. माझी आई म्हणते, सीझनमध्ये मिळणारं प्रत्येक फळ हे खावं. निसर्गाने प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळं फळ हे उपलब्ध करून आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे असतात. आता इथं मी चॉपरचं झाकण लावून घेते आणि एकसारखं हे फिरवून याचा गर आपण काढून घेऊयात. उत्तम प्रतिकारशक्तीसाठी रामफळ नियमित सेवन करावं. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांसाठी रामफळ एक औषध आहे. इथं आपला चॉपरने एकसारखा गर निघालेला आहे आणि यातील बिया सुद्धा पटकन निघतात. आता मी इथं दाखवते. एक बाउल घेतलाय आणि त्यावरती मी ही चाळणी ठेवलेली आहे. चाळणीवरती थोडासा गर घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपण असं फिरवून घ्यायचे, म्हणजे यातल्या बिया ह्या पटकन निघतात. आपण इथं चॉपर वापरलाय त्यामुळे या गराला एकसारखा स्मूथनेस आलेला आहे. तेच जर आपण इथं नुसतं असं आपण चाळणीने केलं असतं तर हा गर इतका व्यवस्थित निघालेला नसता. तुम्ही बघू शकता गर एकदम छान असा निघालेला आहे आणि यातल्या बिया सुद्धा साईडला झालेल्या आहेत. इथं आपला रामफळाचा मस्त असा रवाळ गर तयार आहे. आता मी हा साईडला ठेवते आणि मगाशी आपण थंड करायला ठेवलं होतं दूध, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. दूध पूर्णपणे थंड झालेलं हवंय आणि मगच यामध्ये आपण रामफळाचा गर घालायचा आहे. आता इथं मी 4 ते 5 टेबलस्पून हा रामफळाचा गर घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते आहे. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर हे मी फ्रीजमध्ये थंड व्हायला अर्धा तास ठेवणार आहे आणि नंतर मी हे सर्व करणार आहे. इथं आपली छान अशी रामफळाची रबडी किंवा बासुंदी तयार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.